शक्तिपीठ हाईवे के लिए ज़मीन देने के खिलाफ किसानों का सख्त एहतजाज जारी है, मगर हुकूमती ओहदेदारान इस एहतजाज को नज़रअंदाज करने में मसरूफ़ नज़र आ रहे हैं। किसानों के एतराज़ात के बावजूद हुकूमत की जानिब से कोई ठोस मौक़िफ़ इख्तियार नहीं किया जा रहा है, जिस पर अवामी नाराज़गी बढ़ते जा रही है। इस मामले पर जब नांदेड़ में मुनक़्क़िदा ज़िला प्लानिंग कमेटी की मीटिंग में शिरकत के लिए पहुंचे रियासती वज़ीर और नांदेड़ के सरपरस्त वज़ीर अतुल सावे से सवालात किए गए तो उन्होंने इस हसास मसले पर कोई वाज़ेह जवाबात देने के बजाय महज इतना कहा कि किसानों से बातचीत की जाएगी। काबिल ज़िक्र बात यह है कि इंतखाबात से कबल हुकूमत ने शक्तिपीठ हाईवे मनसूबा मनसूख करने का ऐलान किया था, लेकिन अब इससे पीछे हटने की खबरें सामने आ रही है। जब वजीर से इस हवाले से सवाल किया गया तो उन्होंने कोई दो टोक जवाब देने के बजाय ये कहकर बात टाल दी कि वो इस मसले पर वजीर आला से गुफ्तगू करेंगे। किसानों का कहना है कि हुकूमत का ये रवैया उनके साथ नाइंसाफ़ी और वो अपनी ज़मीनें किसी सूरत में देने को तैयार नहीं। हाईवे मंसूबे को लेकर किसानों के एहतजाज में मुसलसल शिद्दत आते जा रही है और अगर हुकूमत ने उनके मुतालबात पर गौर न किया तो यह एहतजाज मज़ीद वसी हो सकता है। नांदेड जिल्ह्याची आज डीसीची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये मागच्या वर्षीचा झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आणि पुढच्या वर्षीचं नियोजनवर पण चर्चा झाली आणि अनेक सर्व खासदार मान्य चव्हाण साहेब असतील, मान्य गोपछडे साहेब असतील, बाकीचे आमदार सगळे आमदार खासदार सगळे उपस्थित होते। प्रत्येकाने आपल्या आपल्या भागातल्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा केली। अनेक अधिकाऱ्यांना त्याच्यावर आम्ही सांगितलंय की त्याचा आढावा आम्हाला ताबडतोब द्यावा। ग्रामीण भागातल्या पीक विम्याचा प्रश्न होता, त्याच्यावर चर्चा झाली। वाळूच्या तस्करीवर चर्चा झाली। अनेक भागात ऊर्जा विभागाच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मरचे आणायचे त्याच्यावर चर्चा झाली। त्याच्यात ताबडतोब 15 दिवसात कारवाई करून तिकडे ट्रान्सफॉर्मरचा विषय करायला सांगितलेला आहे। आज महापालिकेच्या याच्यात पण विकास करण्याकरता मान्य चव्हाण साहेबांनी आणि अनेक आमदारांनी मागणी केली, त्याच्यावर पण आम्ही आज चर्चा केलेली आहे। पुढील भागामध्ये कमिशनर्सला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। वैद्यकीय सुविधांबाबत पण आगीच्या केरामजी असतील, अजून दुसऱ्या आमचे तुषार राठोड असतील, यांनी पण काही सूचना दिल्या आहेत, त्या पण आम्ही डीनना सांगितलं आहे आणि CS साहेबांना म्हणजे पण सांगितलं आहे। या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या DPDCमध्ये जास्तीत जास्त निधी सरकारकडून मंजूर करून आणून या भागातल्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी, ग्रामीणच्या विकासासाठी त्यामध्ये आवर्जून आम्ही लक्ष घालून काम करतो। बहिणींना KYC करण्यासाठी बँकेमध्ये रात्रभर लाईन लावून बसावं लागत आहे। अक्षरशः बँकेच्या समोर रात्री ते डबे घेऊन झोपत आहे। KYC प्रक्रिया KYC प्रक्रिया कशी बोलतो मी, हा माननीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलून त्याच्यामध्ये निर्णय झाला की महामार्गाला नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे। सरकार काय नेमकी भूमिका घेणार आहे? त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय करू त्याच्यात। सर, नांदेड शहरामध्ये जे गुन्हेगारी वाढते तर कमिशनर ऑफिसची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण काय प्रस्ताव दाखल करणार आहात का? ऑलरेडी CP साहेबांची सकाळी SP साहेबांची चर्चा झाली, त्यांना सांगितलेलं आहे आणि चव्हाण साहेब होते, आम्ही सगळ्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली, कलेक्टरवर चर्चा केली। यापुढे येणार अशा काही आम्ही काळजी घेऊ की त्यामध्ये आयुक्तालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव दाखल करणार का आपण? होम मिनिस्टर साहेबांशी बोलावं लागेल। पालकमंत्र्यांची खाजगी PA जे आहेत ते नांदेडचे स्थानिकचे असावेत, मुंबईचे नसावेत असं नांदेडकरांची मागणी आहे। करू